गुड मॉर्निंग स्टुडंट. तर लोकसंख्याशास्त्र म्हणजेच डेमोग्राफी या संदर्भामध्ये मागील प्रकरणामध्ये आपण प्रस्तावना, त्यानंतर लोकसंख्याशास्त्राचा जो क्रमिक जो विकास आहे तो त्या विकासासंदर्भामध्ये आपण माहिती बघितलेली होती. तर लोकसंख्याशास्त्राचा कशा प्रकारे विकास झाला, साधारणतः लोकसंख्याशास्त्राचा सर्वप्रथम युरोप खंडामध्ये म्हणजे युरोपमध्ये विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये साधारणतः इंग्लंड आहे, जर्मनी आहे, फ्रान्स आहे. तर या देशांमध्ये लोकसंख्याशास्त्राचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मग त्यामध्ये आपण मागील प्रकरणामध्ये जर्मनी आणि इंग्लंड या दोन देशामध्ये कशा प्रकारे विकास झाला ते बघितलं. आज आपण फ्रान्स याविषयी माहिती बघणार आहोत. तर फ्रान्स हा सुद्धा युरोप कंट्रीमधला देश युरोप खंडामधला देश आहे. तर फ्रान्समध्ये डॅनियल बेरेनॉली या फ्रेंच लोकसंख्याशास्त्रज्ञाने आयुर्मान सारणी तयार केली होती. म्हणजे कोण? डॅनियल बेर्नॉल या फ्रेंच शास्त्रज्ञाने लोकसंख्याशास्त्राने आयुर्मान सारणी तयार केली होती. मॉन्टियन या फ्रेंच वैज्ञानिकांनी 1760 मध्ये लोकसंख्या वाढीवर एक निबंध लिहिला आणि त्यात लोकसंख्या वाढीचे तपशीलवार माहिती दिलेली आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या शतकात? 1760 मध्ये. 1760 मध्ये लोकसंख्याशास्त्रज्ञ जे डॅनियल बर्नॉली आणि मॉन्टियन या दोन फ्रेंच शास्त्रज्ञांनी लोकसंख्येचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याला त्यांनी सुरुवात केली. मग यानंतर 19 व 20व्या शतकातील लोकसंख्या अभ्यासाचा विकास ही तर म्हणजे आतापर्यंत आपण जे बघितलं, इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स या देशामध्ये लोकसंख्या शास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झालेली होती. पण तो अभ्यास प्राथमिक स्वरूपाचा होता. बरोबर आहे. प्राथमिक म्हणजे इंग्लंडमध्ये जॉन ग्रँट या शास्त्रज्ञांनी बाप्टिस्मे, तिथले जन्ममृत्यूचे प्रमाण याच्या फक्त नोंदी केल्या होत्या आणि त्याच्यावरून त्यांनी एक प्राथमिक स्वरूपाचा अभ्यास केला होता. त्यानंतर जर्मनीमध्ये सुद्धा या शतकामध्ये सेस्मिच या शास्त्रज्ञाने जर्मनीमधील जी लोकसंख्या आहे, तिथले जे मृत्यूचं प्रमाण आहे, जनन दर आहे, या सर्वांचा अभ्यास केला. पण ती अतिशय प्राथमिक स्वरूपाची माहिती यांनी गोळा केलेली आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जर लोकसंख्याशास्त्राचा जो विकास आहे तो विकास 19 आणि 20व्या शतकामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. 19व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी, 19च्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 20व्या शतकाच्या प्रारंभी लोकसंख्येच्या अध्ययनात गणितशास्त्रीय पद्धतीचा अवलंब युरोप व अमेरिकेत जनगणनेची सुरुवात आणि निरनिराळ्या देशात जन्ममृत्यूच्या नोंदीला प्रारंभ झाला आणि यामुळे लोकसंख्या अभ्यासाला उपयुक्त आधार मिळाला. कधी? 19व्या शतकाच्या उत्तरार्ध आणि 20व्या शतकाच्या पूर्वार्धात लोकसंख्येच्या अध्ययनामध्ये गणितशास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला गेला आणि यामध्ये युरोप, अमेरिकेत जनगणनेची सुरुवात झाली आणि निरनिराळ्या देशामध्ये जन्ममृत्यूच्या नोंदींना प्रारंभ झालेला आपल्याला पाहायला मिळते. मग या अध्ययनातील गणिती पद्धतीने लोकसंख्येची प्रमाणे व सारण्या तयार करणे सुलभ झालेलं आपल्याला पाहायला मिळते. मग जन्ममृत्यूच्या नोंदीमुळे लोकसंख्येची वाढ व घट याची माहिती प्राप्त करता आली. निरनिराळ्या देशात सुरू केलेल्या शिरगंतीमुळे म्हणजेच जनगणना शिरगंतीमुळे लोकसंख्येची सांख्यिकीय माहिती उपलब्ध होऊ लागली.
या माहितीमुळे आकडेवारीचे वर्गीकरण व विश्लेषण करणे सुलभ झाले आणि शिरगंतीतून मिळालेली जी माहिती आहे ती माहिती प्रत्यक्ष गोळा केलेली असल्याने ती संशोधनास उपयुक्त ठरली. कारण जनगणना म्हणजे शिरगंतीमधून जी काही माहिती जी मिळाली ती माहिती ही प्रायमरी होती. कारण जे काही सर्वेयर होते त्या सर्वेयर लोकांनी प्रत्यक्ष घरामध्ये जाऊन ती माहिती गोळा केलेली होती, म्हणून ती अत्यंत म्हणजे योग्य किंवा त्याला आपण काय म्हणू या माहितीमुळे वर्गीकरण विश्लेषण करणे सुलभ झाले. ही माहिती प्रत्यक्ष घेतली असल्या कारणाने ती अगदी ॲक्युरेट अशी माहिती होती. मग याच काळात काय झालं तर इंग्लंड, फ्रान्स, इटली आणि जर्मनी या देशामध्ये शास्त्रज्ञांनी लोकसंख्येच्या क्षेत्रात संशोधन केल्याने लोकसंख्येच्या अभ्यासाला गती मिळाली व त्यामुळे 19व्या शतकात लोकसंख्या भूगोलाचा किंवा लोकसंख्या शास्त्राचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर आज आपण इथे थांबू, यानंतर पुढील तासात बघू. ओके, थँक्यू.